Good morning students. In last video we learned about the how can biodiversity be conserved and some volunteer national level and international levels organization. Today we learn about the my role in environment. म्हणजेच आपला स्वतःचा काय रोल आहे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन साठी ते आपण स्टडी करणार आहोत. My role in environment. पर्यावरणामध्ये माझा काय रोल आहे, स्वतःचा काय रोल आहे, म्हणजेच आपण काय काय करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा कन्झर्वेशन. कन्झर्वेशन याच्यामध्ये आपण काय काय कन्झर्व करू शकतो किंवा काय केल्याच्या नंतर आपण स्वतः त्या कन्झर्वेशन प्रोसेसमध्ये कसे इन्व्हॉल्व होऊ शकतो. जसे की कन्झर्विंग अवेलेबल रिसोर्सेस. जेवढे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत, जेवढे काही सध्याला अवेलेबल असणारे जे काही रिसोर्सेस आहेत त्यांना आपण कन्झर्व करण्याचा आपला मेन रोल असेल. म्हणजेच काय, जेवढे काही रिसोर्सेससाठी फॉर एक्झाम्पल आपण काल बायसायकलचं सिम्बॉल पाहिला, त्याच्यामागे काय इन्फॉर्मेशन होती की आपण त्याच्यापासून फ्यूल सेव्ह करू शकतो, बरोबर आहे. तर बायसायकल यूज केल्याने फ्यूलचे जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांना आपण कन्झर्व करू शकतो. तसेच वॉटर रिसोर्सला सुद्धा आपण कन्झर्व करू शकतो कमीत कमी लाईटचा वापर करून, कारण की लाईट ही कशापासून बनलेली आहे, जलच्या मार्फत आपण त्याला जनरेट करतो. तर जर तुम्हाला खरंच कन्झर्विंगमध्ये आपला स्वतःचा रोल पाहिजे असेल तर कमीत कमी लाईटचा वापर करा, ज्याच्यामध्ये लाईट ही कमी यूज केली जाईल आणि त्याचबरोबर सोलारचा यूज करून तुम्ही लाईट्स कन्झर्व करू शकता. असे खूप सारे रिसोर्सेस आहेत ज्यांना तुम्हाला कन्झर्व करता येऊ शकतं. तर जेवढे काही सध्याला जेवढे काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते तुम्ही कन्झर्व करू शकता. तर कन्झर्वेशनमध्ये सुद्धा आपला रोल आहे. सेकंड वन, कंट्रोल. आपण कोणत्या कोणत्या गोष्टी कंट्रोलमध्ये केल्या पाहिजेत. प्रिझर्विंग द हार्म, चेंजिंग द माइंडसेट, आणि ज्या काही ॲक्टिव्हिटी हार्मफुल होतात आपल्याकडून त्यासुद्धा आपण कंट्रोलमध्ये आणल्या पाहिजेत. जसे की आपला जो माइंडसेट आहे कोणत्याही गोष्टीसाठी, कारण की कन्झर्वेशनमध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसाठी प्रत्येक वेळेला आपण काय करतो, हे माझ्यासाठी योग्य आहे, ते दुसऱ्यासाठी काहीही असो, आणि सहसा आपण आपल्यासाठीच तेवढा विचार करतो, अदर गोष्टीमध्ये आपण त्याचं इन्व्हॉल्वमेंट करत नाही किंवा त्या गोष्टी पाहत नाही. याच्यामुळे काय होतं, एन्व्हायरमेंटमध्ये जास्त प्रमाणात आपल्या ॲक्टिव्हिटीमुळे एन्व्हायरमेंटला हार्म होत जातो. तर कंट्रोलमध्ये अशा आपल्या काही ॲक्टिव्हिटीज असतात ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंटला हार्म होऊ शकतो. अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही कमी केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपला जो माइंडसेट आहे एन्व्हायरमेंटबद्दलचा तो सुद्धा आपण काय केला पाहिजे, चेंज केला पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड, प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म्ड फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड अटेम्प्टिंग इनोव्हेशन. प्रोडक्शनमध्ये काय काय येतं आहे, म्हणजेच काय, प्रोडक्शन याच्यामध्ये सुद्धा आपला रोल आहे. जे काही हार्मफुल एन्व्हायरमेंटसाठी हार्म्ड आहेत असे फॅक्टर्स आपण एन्व्हायरमेंटमधून काढून टाकले पाहिजेत. आणि त्याचबरोबर इनोव्हेशन, जेवढे काही इनोव्हेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण शोध लावू शकतो आणि असे काही इन्व्हेंटिव्ह प्रोजेक्ट तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये अटेम्प्ट करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनमध्ये तुमचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणून तुम्हाला दाखवता येतो. असे काही इनोव्हेशन्स जसे की इलेक्ट्रिक किंवा अदर ज्या काही फॉर्म आहेत, जसं की सोलार सिस्टीममुळे आपण एक इनोव्हेटिव्ह दाखवू शकतो. पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्स ज्याच्या थ्रू तुम्ही एन्व्हायरमेंटला कन्झर्व करू शकता असे इनोव्हेटिव्ह अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता किंवा करू शकता. याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये तुमचा सुद्धा एक रोल असू शकतो. त्याच्यानंतर
अवेअरनेस इन्व्हायरमेंटसाठी आपण अवेअर असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढी काही अवेअरनेस तुम्ही दाखवू दुसऱ्यांपुढे मांडू शकता, जसे की एज्युकेशन थ्रू आहे, इमिटेशन, गायडन्स, ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेशन, म्हणजे काय, इन्व्हायरमेंटसाठी जे अवेअरनेस पाहिजे त्या अवेअरनेससाठी तुम्ही एज्युकेशन थ्रू, गायडन्स थ्रू किंवा पार्टिसिपेशन करून जेवढे काही इन्व्हायरमेंटल प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. जे काही ऑर्गनायझेशन इन्व्हायरमेंटसाठी प्रोग्राम्स अरेंज करतात त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या संघटनेमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर एज्युकेशनमध्ये किंवा गायडन्स थ्रू कोणाला जर इन्व्हायरमेंटबद्दल जेवढी काही माहिती नसेल ते तुम्ही देऊ शकता. अशा खूप साऱ्या अवेअरनेससाठी तुम्ही ॲक्टिव्हिटीज करू शकता आणि त्याच्यापासून अवेअर होऊ शकता. तुम्हीसुद्धा त्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. इन्व्हायरमेंटबद्दल बुक्स किंवा जेवढे काही ऑर्गनायझेशन किंवा जे प्रोग्राम्स अरेंज केलेले असतात तिथून तुम्ही माहिती घेऊन दुसऱ्यापर्यंत ती माहिती पोचवू शकता. तुमचा हा सुद्धा रोल खूप महत्त्वाचा आहे इन्व्हायरमेंटसाठी. त्याच्यानंतर 5th वन, प्रिव्हेन्शन. काय काय तुम्ही प्रिव्हेंट करू शकता, जसं की प्रिव्हेंटिंग हार्मफुल फॅक्टर्स. त्याच्यानंतर जेवढे काही पॉसिबल हार्मफुल फॅक्टर्स आहेत त्यांना तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. तुमच्याकडून हार्म होणार नाही याची तुम्ही काळजी घेऊ शकता. त्याच्यानंतर डिझायनिंग प्लान्स, न्यू प्लान्स. तुम्ही वेगवेगळे प्लान्ससुद्धा डिझाईन करू शकता. त्याच्यामध्ये तुमचा महत्त्वाचा रोल असू शकतो. जेवढे काही फॅक्टर्स हार्मफुल आहेत त्या फॅक्टर्सला तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. प्रिव्हेन्शनमध्ये तुमचा रोल असू शकतो. इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता ज्याच्यामुळे इन्व्हायरमेंटला हार्म होणार नाही आणि तुमच्या हातून अशा ॲक्टिव्हिटीज घडणार नाही. त्याच्यानंतर आहे प्रिझर्वेशन. प्रिझर्वेशनमध्ये सुद्धा आपला रोल आहे. प्रिझर्वेशनमध्ये प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर. जेवढे काही रिसोर्सेस असतील, ॲनिमल्स असतील, प्लांट स्पेसीज असतील, जेवढ्या काही आतापर्यंत ज्या निघून गेलेल्या आहेत किंवा ज्या नष्ट झालेल्या, डिस्ट्रॉय झालेल्या, डिक्लाईन झालेल्या आहेत त्याच्यापासून आता सध्याला जेवढ्या काही आहेत लेफ्ट ओव्हर, जे की जाण्याच्या मार्गावर आहेत पण सध्या काही क्वांटिटीजमध्ये अवेलेबल आहेत, त्यांना आपण काय केलं पाहिजे, जे प्रिझर्व केलं पाहिजे. जर समूळतः नष्ट झाले तर ते पुन्हा आपल्याला भेटणार नाही. त्याच्यामुळे जेवढे काही असतील तेवढे तुम्ही काय केलं पाहिजे, त्यांना प्रिझर्व करून ठेवलं पाहिजे. त्याच्या तुम्ही व्हरायटीज तयार करा किंवा जे काही प्लांट्स आहेत त्यांची तुम्ही लागवड करा. म्हणजे जे कमी प्रमाणात आहेत त्यांना जास्त संख्येमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा किंवा जेवढे आहेत तेवढ्यांना तरी व्यवस्थित आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. काही सध्याला आहेत त्यांना तरी आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर रेमेडीज. जेवढ्या काही रेमेडीज आहेत फर्दर लॉससाठी, जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा तुम्हाला काही वेगळं काही करता येत असेल तर ते तुम्ही करू शकता. ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला एक माझासुद्धा या इन्व्हायरमेंटमध्ये रोल आहे हे दाखवता येईल. म्हणजे जसं की वेगवेगळ्या रेमेडीज थ्रू प्लांट्सचं व्हरायटीज वगैरे चेंज करणे किंवा जो फर्दर लॉस आहे त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा प्लॅन करू शकता. देन ऑल्सो प्रिझर्विंग अननोन रिजन्स. जे काही ठिकाणं तुम्हाला अननोन आहेत, ज्याच्यासाठी जसं की वेगवेगळे जंगल्स तुम्हाला आतापर्यंत माहीत नाही आहेत, तशा रिजन्सना तुम्ही काय केलं पाहिजे, प्रिझर्व करून ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण काय करू शकतो, आपलासुद्धा काहीतरी इन्व्हायरमेंटमध्ये रोल आहे हे दाखवून देऊ शकतो. जसं की कन्झर्वेशनमध्ये कंट्रोल, प्रोडक्शन, अवेअरनेस, प्रिव्हेन्शन आणि प्रिझर्वेशन या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू आपण काय करू शकतो, आपलासुद्धा एक रोल इन्व्हायरमेंटसाठी जो आहे तो देऊ शकतो. कारण की
प्रत्येकाला जेवढी अवेअरनेस येते एन्व्हायरमेंटबद्दल, पण तेवढी अवेअरनेस असूनसुद्धा लोक त्याच्यासाठी काही करत नाही आहेत. त्याच्यामुळे आपण आपला जो रोल आहे एन्व्हायरमेंटमध्ये, अशा वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू आपण काय करू शकतो, सांगू शकतो की कोणते कोणते आपले रोल्स आहेत ते. माय रोल इन एन्व्हायरमेंट नंतर आपण जो पुढचा टॉपिक पाहणार आहोत तो आहे हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आपल्याला जनरली बायोडायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटीबद्दल तर आपण माहिती करून घेतलेलंच आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हॅरिएशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नोन ॲज अ बायोडायव्हर्सिटी. आपण जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी असणारे हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? तर असे काही हॅबिटॅट और प्लेसेस की ज्याच्यामध्ये ज्या काही बायोडायव्हर्सिटी आहेत आतासुद्धा लोकलाइज्ड आहेत, त्यांना आपण हॉटस्पॉट्स म्हणतो. हॉटस्पॉट्स म्हणजेच काय? तर हॅबिटॅट और अ लोकेशन. तर बायोडायव्हर्सिटीसाठी असणारं जे काही लोकेशन आहे म्हणजे असे ठिकाणं जिथे वेगवेगळ्या व्हरायटीज लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या अवेलेबल आहेत, अशी जी काही जागा असते त्याला आपण काय म्हणतो? हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर टोटल अर्थवरती 34 हॉटस्पॉट्स आहेत, सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. आणि ही कुठे आहेत? पूर्ण अर्थवरती. तर सध्या म्हणण्यापेक्षा 34 सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट्स आहेत असं सांगितलं जातं. पूर्ण वर्ल्डमध्ये, पूर्ण अर्थवरती 34 हॉटस्पॉट्स हे सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट्स हे अवेलेबल आहेत. तर 34 हॉटस्पॉट्स प्रेझेंट आहेत आणि पूर्ण अर्थवरती यांनी किती जागा ऑक्युपाय केलेली आहे? 15.7% एरिया. 15.7% इतकासा एरिया पूर्ण अर्थवरती 34 सेन्सिटिव्ह हॉटस्पॉटनी ऑक्युपाय केलेली आहे. आणि त्यातील प्रेझेंटली 86% हा डिस्ट्रॉय झाला आहे आतापर्यंत. या 100% 34 हॉटस्पॉट्स मीन्स पूर्ण अर्थवरती 100% असणारा जो 34 हॉटस्पॉट्सचा एरिया आहे त्याच्यामधला 86% हा डिस्ट्रॉय झालेला आहे. तर 15.7% मधून एरियापैकी फक्त 2.3% एरिया हा सध्या अवेलेबल आहे. म्हणजेच काय? तर जेवढे काही 34 सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट होते ज्याला आपण 100% एरिया पकडला, तर त्याच्यामधला 86% हा डिस्ट्रॉय झालेला आहे 100मधून. तर 100 म्हणल्याच्यानंतर 15.7% एरिया इतकासा होता. पण याच्यामधून जो 86% डिस्ट्रॉय झालेला आहे, जो की नष्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये फक्त आता 2.3% एरिया इतकाच सध्याला हॉटस्पॉटनी ऑक्युपाय केलेला आहे. जेवढे काही एरियाज आहेत बायोडायव्हर्सिटीचे अवेलेबल प्लेसेस आहेत, लोकेशन्स आहेत, ते सध्या काय होत चाललेत? नष्ट होत चाललेले आहेत. जो काही अर्थचा एरिया आहे जो की ऑक्युपाय केलेला आहे याच्यामध्ये 1,15,000 प्लांट स्पेसीज या काउंट केलेल्या आहेत या पूर्ण टोटल 15% एरियामध्ये. फक्त अर्धा 50% एरियामध्ये जो काउंटिंग आहे याच्यामध्ये आपल्याला 1,50,000 एवढ्या स्पेसीज ह्या काउंट केलेल्या आहेत. म्हणजेच काय? तर जेवढी काही बायोडायव्हर्सिटी अर्थवरती होती त्याच्यामध्ये आता फक्त इतकासा एरिया राहिलेला आहे. 2.3% एरिया हा सध्या आहे. तर या एरियामध्ये फक्त आणि फक्त 1,50,000 स्पेसीज ह्या अवेलेबल आहेत आणि त्याची काउंटिंग फक्त 50% एरियामध्येच केलेली आहे. तर 50% एरियामध्ये आपल्याला किती भेटले?
1,50,000 स्पेसीज. हे काय आहे तर पूर्ण अर्थवरचं आहे. इंडियामध्ये सुद्धा खूप साऱ्या बायोडायव्हर्सिटीज आहेत. तर इंडियामध्ये कोणत्या कोणत्या बायोडायव्हर्सिटी आहेत आणि आता सध्या इंडियामध्ये किती एरिया हा बायोडायव्हर्सिटीने ऑक्युपाय केलेला आहे ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. इन इंडिया 135 species animals and 85 species of plants हे कुठे अवेलेबल झालेले आहेत? ईस्टर्न रीजनमध्ये. इंडियामध्ये ज्या काही ॲनिमल्सच्या व्हरायटीज आहेत किंवा प्लांट्सच्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये ईस्टर्न रीजनला आपल्याला 135 स्पेसीज ह्या ॲनिमल्सच्या आणि 85 स्पेसीज या प्लांट्सच्या आपल्याला ईस्टर्न रीजनमध्ये जंगल्स ऑफ ईस्टर्न रीजनमध्ये आपल्याला भेटतात. बरोबर 1500 प्लांट स्पेसीज हा एंडेमिक आहेत. कुठे भेटतात या? वेस्टर्न घाटमध्ये. वेस्टर्न घाटमध्ये एंडेमिक स्पेसीज आहेत म्हणजे ज्या की पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा खूप कमी प्रमाणात आढळतात अशा ज्या एंडेमिक स्पेसीज आहेत कालावश होत चाललेल्या त्या किती आहेत? 1500. आणि टोटल वर्ल्डमध्ये जर बघितलं तर 15,000 स्पेसीज पूर्ण वर्ल्डमध्ये एंडेमिक आहेत. स्पेसीज ह्या प्लांट्सच्या एंडेमिक आहेत पूर्ण वर्ल्डमध्ये आणि 1500 स्पेसीज हे 15,000 या पूर्ण वर्ल्डमधल्या आहेत. तर इंडियामध्ये 1500 स्पेसीज या एंडेमिक आहेत. तर जनरली हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये टोटल पूर्ण अर्थमध्ये 34 सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट्स आहेत ज्याचा एरिया 15.7% एरियाजमध्ये ऑक्युपाय करण्यात आलेला होता. पण त्याच्यापैकी आत्ता प्रेझेंटली जेवढे काही 86% जो काही एरिया आहे तो डिस्ट्रॉय झालेला आहे. फॉर एक्झाम्पल हा कशासाठी डिस्ट्रॉय झालेला असेल तर आपण जे नॅशनल हायवेज बनवतोय जर समजा एक पर्टिक्युलर जंगल आहे जेवढे काही नॅशनल पार्क्स आहेत किंवा असे मोठे मोठे जंगल्स आहेत आपण ज्यावेळेस हायवे बनवतो त्यावेळेस जसा काही आपण आखलेला मार्ग आहे तशानुसार आपण काय केलेले आहेत वेगवेगळे हायवेज बनवलेले आहेत. आणि असा जिथे कुठे पर्टिक्युलर जंगल किंवा नॅशनल पार्क असेल त्याच्यामधून जर हायवे जात असेल तर आपण डायरेक्ट तिथून हायवे रोड्स बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे तर ते जंगल्स 2 भागामध्ये डिवाइड झालेले आहेत आणि तिथून हायवे गेलेत. मग ते सेपरेट झाले. त्याच्यानंतर खूप सारे मायनिंग इंडस्ट्रीज त्याच्याबरोबरच डिफॉरेस्टेशन करून मोठे मोठे मॉल्स त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण एरिया जो आहे तो काय झालेला आहे डिस्ट्रॉय झालेला आहे. तर मानववस्ती आणि कन्स्ट्रक्शन त्याच्यानंतर मायनिंग या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे आपण टोटल प्रेझेंटली 86% एरिया काय केलेला आहे डिस्ट्रॉय केलेला आहे. आणि या डिस्ट्रॉय केल्यामुळे 15.7% एरियामधून आता फक्त 2.3% एरिया सध्या अवेलेबल आहे. हॉटस्पॉटचा एरिया ऑक्युपाय केला गेलेला आहे. काही काळाच्या नंतर आपण जर याच्यावरती लक्ष नाही घातलं तर हा सुद्धा एरिया राहणार नाही. आणि बायोडायव्हर्सिटी काय असते आणि हॉटस्पॉट्स कोणते कोणते होते हे फक्त आपण काय करू पुस्तकाचंच लिहून मर्यादितच राहतील. आणि याच्याबद्दल कोणी जर विचार नाही केला तर हा एरिया आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही. त्याच्यानंतर जेवढे काही 50% एरियामध्ये जो काही काउंट केला गेला त्याच्यामध्ये आपल्याला 1,50,000 स्पेसीज ह्या अवेलेबल आहेत हे नमूद करण्यात आलेलं आहे. अजून 50% हा बाकी आहे काउंटिंगमध्ये. त्याच्यानंतर पूर्ण वर्ल्डमध्ये जर बघितलं इन्क्लुडिंग इंडिया पूर्ण वर्ल्डमध्ये 50,000 एंडेमिक स्पेसीज आहेत. म्हणजे एंडेमिक काय ज्या की लेफ्ट ओव्हर होण्याच्या मार्गावर आहेत. लेफ्ट ओव्हर
म्हणजे खूप कमी राहिलेले आहेत. आणि हे झालं अर्थबद्दल. पूर्ण वर्ल्डचं आपण पाहिलं तर इंडियामध्ये जर पाहिलं तर 135 स्पेसीज ऑफ ॲनिमल्स आणि 85 स्पेसीज ऑफ प्लांट्स, एवढ्या स्पेसीज प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या आपल्याला कुठे भेटतात? जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन साईडला जे काही जंगल्स आहेत तिथे आपल्याला या स्पेसीज भेटतात. त्याच्यानंतर 1500 प्लांट स्पेसीज या इंडेमिक होत चाललेल्या आहेत इंडियामध्ये. आणि याचे जे काही वर्गीकरण आहे किंवा जे काही नमूद केलेलं आहे तर हे जे काही 1500 स्पेसीज या एंडेमिकमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत तो रिजन कोणता आहे? तर वेस्टर्न घाट आहे. तर हॉटस्पॉट्स आपण कशाला म्हणतो? तर जनरली हॉटस्पॉट्स जे आहेत अशा ठिकाण जिथे की बायोडायव्हर्सिटी अवेलेबल आहे किंवा जिथे बायोडायव्हर्सिटी आपण पाहू शकतो, वेगवेगळे प्लांट्स ॲनिमल्स स्पेसीज आपण तिथे पाहू शकतो, असा जो काही प्लेस आहे त्याला आपण हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणतो. त्याचबरोबर कंट्रीमध्ये 3 हेरिटेज आहेत जे की एंडेंजर्डमध्ये आहेत. असे काही प्लेसेस आहेत जे की एंडेंजर्ड होत चाललेले आहेत. तर असे कोणते कोणते एंडेंजर्ड हेरिटेज प्लेस आहे इंडियामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर इंडियामध्ये 3 प्लेसेस असे आहेत जे की एंडेंजर्ड होण्याच्या मार्गावर आहेत. ते कोणते कोणते आहेत? तर फर्स्ट वेस्टर्न घाट, सेकंड वन मनास सेंचुरी, त्याच्यानंतर थर्ड वन सुंदरबन सेंचुरी. या 3 ठिकाणी अशा हे 3 ठिकाण असे आहेत जे की एंडेंजर्ड होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे की जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर हे कशामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत? याच्यामागे नष्ट होण्याचे मूळ कारण कोणते आहेत आणि हे किती इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा वेस्टर्न घाट हा कुठे कुठे व्यापत गेला आहे किंवा याचं स्प्रेड ओव्हर काय आहे? तर महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, गोवा अँड केरला. वेस्टर्न घाटचा स्प्रेड ओव्हर कुठपर्यंत आहे? महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, गोवा आणि केरला इथंपर्यंत तो पूर्णपणे स्प्रेड झालेला आहे. पण सध्याला हा एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहे. तर एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये काय आहे, त्याच्यासाठी काय काय रिझन्स आहेत? तर सर्वात पहिला रिझन आहे मायनिंग, खाणकाम. मायनिंगमुळे सर्वात जास्त एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये जाणारा जो आहे तो आहे वेस्टर्न घाट. जनरली याचा स्प्रेड ओव्हर बघितला तर 5 स्टेटमधून आपल्याला त्याचा स्प्रेड ओव्हर दिसतो. पण मायनिंग ही इतकी वाढत चाललेली आहे की ज्याच्यामुळे वेस्टर्न घाट जो आहे तो एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये येऊन थांबलेला आहे. वेस्टर्न घाटमध्ये आपण माहिती करून घेतलं की मायनिंग जी आहे मेन आहे, बरोबर आहे. मायनिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत जनरली या सर्चिंग फॉर अ नॅचरल गॅस. कोणत्या मायनिंग इंडस्ट्री आहेत त्या? सर्चिंग फॉर अ नॅचरल गॅस. नॅचरल गॅससाठी सर्च करणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्या जास्त प्रमाणात काय करतायत? मायनिंग करतायत. आणि त्याच्यामुळे हा वेस्टर्न घाट जो आहे तो एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये येऊन थांबलेला आहे. तर काही काळाने जर अशीच मायनिंग सुरू असेल तर काही काळांच्या नंतर आपण हा वेस्टर्न घाट फक्त एक एंडेंजर्डमधला जो काय निघून गेलेला आहे असं समजू शकतो.
तर याच्यामध्ये वेस्टर्न घाट हा खूपच क्रिटिकल कंडिशनला येऊन थांबलेला आहे, फक्त आणि फक्त मायनिंग इंडस्ट्रीजमुळे. आणि याच्यामध्ये सर्चिंग ऑफ नॅचरल गॅससाठी जे काही इंडस्ट्रीज आहेत, मायनिंग इंडस्ट्रीज, त्या मायनिंगमुळेच वेस्टर्न घाटवरती ही वेळ आलेली आहे आणि तो सध्या इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहे. तर हा जो वेस्टर्न घाट आहे याच्यामध्ये कोणते कोणते अशा स्पेसीज आहेत त्या पूर्णपणे थ्रेटनमध्ये. वेस्टर्न घाटमध्ये asiatic lion and wild bison यांचे जे काही हॅबिटॅट्स आहेत, हॅबिटॅट रिजन जो आहे तो पूर्णपणे थ्रेटनमध्ये आलेला आहे, कारण की पूर्ण समूळतः त्यांचे जे हॅबिटॅट्स आहेत ते वेस्टर्न घाटमधून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे नष्ट कशामुळे होत आहे तर मायनिंग इंडस्ट्रीमुळे होत आहे. तर सर्वात पहिला जो हेरिटेज प्लेस आहे जो इंडेंजर्डमध्ये आहे तो आहे वेस्टर्न घाट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मोनाज सेंच्युरी. जनरली मोनाज सेंच्युरी कुठे आहे तर मोनाज सेंच्युरी ही आसाममध्ये येते. कुठे येते? आसाममध्ये येते. आणि या मोनाज सेंच्युरी जी आहे ही कोणत्या कारणामुळे इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहे तर डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर या दोन रिझनमुळे मोनाज सेंच्युरी ही इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आलेली आहे. डॅम्स कन्स्ट्रक्शन आणि त्याचबरोबर अतिरिक्त वापर वॉटरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो आहे आणि त्याचबरोबर डॅम कन्स्ट्रक्शन पण तिथे होत आहेत. याच्यामुळे मोनाज सेंच्युरी ही सध्या इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहे. आणि मोनाज सेंच्युरी कुठे आहे तर आसाममध्ये येते. तर याच्यामध्ये इंडेंजर्ड सिच्युएशन येणारे जे काही स्पेसीज आहेत ते कोणते कोणते आहेत? स्पेसीजमध्ये जर बघितलं तर टायगर अँड रिहिनो या स्पेसीज सध्या थ्रेटड स्टेटमध्ये आहेत, म्हणजे कालावश होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्ण या डिक्लाइन होण्याच्या मार्गावर टायगर अँड रिहिनो. तर जनरली इथे जे काही इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर आणि त्याचबरोबर डॅम्स कन्स्ट्रक्शन होतात याच्यामुळे मोनाज सेंच्युरी ही इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहे. ही झाली सेकंड मोनाज सेंच्युरी. आता थर्ड पाहणार आहोत सुंदरबन सेंच्युरी. सुंदरबन सेंच्युरी जी आहे ही इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये का आहे, कुठे आहे आणि सध्या तिथे कोणत्या कोणत्या स्पेसीज या थ्रेटेंड स्टेटमध्ये आहेत ते आपण स्टडी करणार. सुंदरबन सेंच्युरी कुठे आहे तर वेस्ट बेंगॉल इथे आहे. आणि जनरली ही कशासाठी आहे सुंदरबन सेंच्युरी? रिझर्व फॉर टायगरसाठी रिझर्व करून ठेवलेली सेंच्युरी होती. पण इथे सध्याला टायगरचं पॉप्युलेशन आणि ओव्हरऑल जे काही इन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये चॅलेंजेबल चेंजेस आलेले आहेत. जसे की इथे जी काही इन्व्हायरमेंट टायगरसाठी आहे त्यांच्यासाठी जे काही इन्व्हायरमेंट इथं क्रिएट केलेलं होतं ते पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर हे कशामुळे होतं आहे? सध्या तिथे टायगरचं पॉप्युलेशन सर्वात कमी आहे. पूर्ण इंडियामध्ये जर बघितलं तर सर्वात कमी पॉप्युलेशन हे आपल्याला टायगरचं दिसतं. तर हे कशामुळे होतं आहे? डॅम्स, डिफॉरेस्टेशन, एक्सेसिव्ह फिशिंग, एक्सेट्रा. जनरली वेस्ट बेंगॉलमध्ये असलेली सुंदरबन सेंच्युरी जी आहे ती रिझर्व करून ठेवण्यात आली होती टायगरसाठी. टायगरचं पॉप्युलेशन आणि तिथला इन्व्हायरमेंट या सगळ्यांमध्ये चॅलेंजेबल चेंजेस हे आपल्याला तिथे दिसून येतात. तर जिथे टायगरचं पॉप्युलेशन सर्वात कमी होत आहे त्याचबरोबर तिथलं इन्व्हायरमेंट पूर्णपणे डिस्ट्रॉय होत चाललेलं आहे. याच्यामागे काय रिझन्स आहेत तर तिथे होणारे डॅम्स कन्स्ट्रक्शन्स, डिफॉरेस्टेशन आणि एक्सेसिव्ह फिशिंग. तिथे पूर्णपणे सर्व काही हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
बिकॉज डॅम कन्स्ट्रक्शन, डिफॉरेस्टेशन अँड एक्सेसिव्ह फिशिंग. तर जे काही कंट्रीमध्ये असणारे हेरिटेज प्लेसेस आहेत जे की आता सध्या एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये आपण बघितलेले 3 वेस्टर्न घाट, मोनास सेंच्युरी अँड सुंदरबन सेंच्युरी. वेस्टर्न घाट बघितला जो की सर्वात मोठा आहे, तो पूर्ण 5 स्टेटमधून स्प्रेड ओव्हर झालेला होता, महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरला अँड गोवा. पण इथे जे काही मायनिंग इंडस्ट्रीज आहेत जे की सर्चिंग फॉर अ नॅचरल गॅससाठीच्या ज्या मायनिंग इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामुळे हा वेस्टर्न घाट पूर्णपणे इंडेंजर्ड सिच्युएशनला येऊन थांबलेला आहे. आणि तिथे जे काही हॅबिटॅट होतं ॲसियाटिक लॉयन आणि वाईल्ड बायसनचं ते पूर्णपणे नष्ट होत आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड बघितलं मनास सेंच्युरी. याच्यामध्ये मनास सेंच्युरी ही आसामला आहे आणि आसाममध्ये सध्या आता ह्या मोनास सेंच्युरीमध्ये डॅम कन्स्ट्रक्शन अँड डिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर या 2 कारणांमुळे सध्या ती इंडेंजर्ड सिच्युएशनला येऊन थांबलेली आहे. आणि त्याच्यामध्ये टायगर आणि रिनो हे सुद्धा थ्रेटन्ड सिच्युएशनमध्ये आहेत, कारण की यांच्यासाठी असणारे इन्व्हायरमेंट आणि हॅबिटॅट तिथे काय होत आहे, नष्ट होत आहे. त्याच्यानंतर सुंदरबन सेंच्युरी ही लास्ट वन सेंच्युरी आहे, ही वेस्ट बेंगॉलमध्ये आहे आणि ही फक्त आणि फक्त कोणासाठी ठेवली होती, टायगरसाठी रिझर्व करून ठेवलेली होती. आणि ही रिझर्व करून ठेवलेली असतानासुद्धा तिथे अशा कारणामुळे म्हणजेच डॅम कन्स्ट्रक्शन, डिफॉरेस्टेशन आणि एक्सेसिव्ह फिशिंग याच्यामुळे काय झालेलं आहे, ती सध्या इंडेंजर्ड सिच्युएशनला येऊन पोचलेली आहे. याच्यामध्ये जर तुम्ही कारणं बघितलात, मायनिंग इंडस्ट्री, डॅम कन्स्ट्रक्शन, इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर, डॅम्स, डिफॉरेस्टेशन आणि एक्सेसिव्ह फिशिंग हे सगळं कोण करत आहे, ह्युमनच करतात. हे सगळे रिझन कोणामुळे आहेत, ह्युमन्समुळे आहेत. आणि सध्या असलेली बायोडायव्हर्सिटी सध्या कोलॅप्स होत आहे. तर ह्या ज्या काही सेंच्युरीज आहेत आणि जे काही आपला रोल आपण पाहिला इन्व्हायरमेंटमधला, याच्यामध्ये एवढं लक्षात येतं की आपण जर काही थोडंसं जबाबदारी किंवा रेस्पॉन्सिबिलिटीने जर वागलो तर आपल्याला ही वेळ येणार नाही की पुन्हा ह्या पूर्ण इंडेंजर सिच्युएशनमधून निघून जातील आणि पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन जातील. तर याच्यामागे असणारे सगळे रिझन मॅनमेड आहेत आणि हे रिझन फक्त ह्युमन्स थ्रू होत आहेत. आणि सध्या जे इन्व्हायरमेंटमध्ये असणारे हेरिटेजेबल प्लेसेस आहेत ते सुद्धा काय होत आहेत, इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये जात आहेत. तर आपण जो आजचा पाठ अभ्यासलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला क्वेश्चनसाठी विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर माय रोल इन इन्व्हायरमेंट हा तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन म्हणून विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही आपण हॉटस्पॉट्स पाहिले त्याच्यामध्ये MCQ बेस किंवा अर्थ आणि इंडिया यांच्यामध्ये तुम्हाला कोरिलेशन विचारलं जाऊ शकतं. तर व्यवस्थित अभ्यास करा. याच्यानंतर जो पार्ट आहे इंडेंजर्ड स्पेसीज, रेअर स्पेसीज त्यासुद्धा आपण